नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतील, बोलू शकतील. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल आणि त्यांनाही इंग्रजीची प्रॅक्टिस करता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्य भाग 25वा. चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करू. पहिलं वाक्य बघू आता. कृपया तिला मदत करा. कृपया तिला मदत करा. वाक्य आहे ना, प्लीज हेल्प हर. कृपया तिला मदत करा म्हणजे प्लीज हेल्प हर. आता कृपया त्याला मदत करा असतं तर काय येणार होतं? प्लीज हेल्प हिम. प्लीज हेल्प हिम येणार होतं. इथे प्लीज हेल्प हर आलं कारण तिला मदत करा म्हणून आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य. शिसे सहज वागते. शिसे सहज वागते. वाक्य ना, लीड बँड्स इझिली. लीड बँड्स इझिली. लीड म्हणजे शिसे किंवा लेड म्हटलं तर येतं. लेड बँड्स इझिली. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा. कृपया तुमचे नाव पेन्सिलने लिहा. कृपया तुमचे नाव पेन्सिलने लिहा. वाक्य ना, प्लीज राईट युअर नेम विथ अ पेन्सिल. प्लीज राईट युअर नेम विथ अ पेन्सिल म्हणजे तुमचे नाव पेन्सिलने लिहा. त्याच्यानंतर चौथं वाक्य. तुमची पेन्सिल खाली ठेवा. तुमची पेन्सिल खाली ठेवा. खाली ठेवासाठी पुट डाऊन आलेलं आहे, लक्षात घ्या. पुट डाऊन युअर पेन्सिल. पुट डाऊन युअर पेन्सिल म्हणजे तुमची पेन्सिल खाली ठेवा. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. मी तुला धुण्यास मदत करू का. मी तुला धुण्यास मदत करू का म्हणजे काही धुण्याचं असेल तर मी तुला मदत करू का असं आहे ते. वाक्य आहे ना, शाल आय हेल्प यू विथ द वॉशिंग अप. शाल आय हेल्प यू विथ द वॉशिंग अप आणि क्वेश्चन्स मार्क, कारण क्वेश्चन मार्क आहे, हो किंवा नाही उत्तर, त्याच्यामुळे शाल पहिल्यांदा वापरलेला आहे, भविष्यकाळ असल्यामुळे तो साधा भविष्यकाळ. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य बघू. कृपया तुमच्या काकांना नमस्कार सांगा. कृपया तुमच्या काकांना नमस्कार सांगा. वाक्य ना, प्लीज सेज हॅलो टू युअर अंकल. प्लीज सेज हॅलो टू युअर अंकल. त्याच्यानंतर 7वं वाक्य. कृपया माझ्या डेटाचा बॅकअप घ्या. कृपया माझ्या डेटाचा बॅकअप घ्या. वाक्य ना, प्लीज बॅकअप माय डाटा. प्लीज बॅकअप माय डाटा. त्याच्यानंतर 8वं वाक्य. शाही राजवाडा एका टेकडीवर बांधला होता. शाही राजवाडा एका टेकडीवर बांधला होता. भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉज वापरलेला आहे आणि बिल्ड वापरलेला आहे. इंग्रजीत वाक्य बघू. द रॉयल पॅलेस वॉज बिल्ट ऑन अ हिल. द रॉयल पॅलेस वॉज बिल्ट ऑन अ हिल. हिल म्हणजे टेकडीवर, बिल्ड म्हणजे बांधणे आणि वॉज वापरलेला आहे भूतकाळ असल्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट. छतावर पाऊस बरसत होता. छतावर पाऊस बरसत होता. वाक्य ना, रेन वॉज पॅटरिंग ऑन द रूफ. रेन वॉज पॅटरिंग ऑन द रूफ. रूफ म्हणजे काय, छत. छतसाठी रूफ वापरलेलं आहे आणि पॅटरिंग म्हणजे बरसत होता. पडत होता म्हणजे बरसत होता असं दिलेलं आहे ते. रेन वॉज पॅटरिंग ऑन द रूफ. त्याच्यानंतर हे वाक्य बरसत होता म्हणजे चालू भूतकाळ म्हणजे त्यावेळी बरसत होता म्हणून वॉज प्लस क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मला छतावर एक पक्षी दिसला. मला छतावर एक पक्षी दिसला. साधं वाक्य आहे, साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. दिसलेलं आहे, भूतकाळ गेलेला म्हणून की इथे काय झालेलं आहे बघा,
आय सॉ अ बर्ड्स ऑन द रूफ. आय सॉ अ बर्ड ऑन द रूफ. रूफ म्हणजे छत. आणि सॉ आलेला आहे. सीचा भूतकाळ सॉ आलेला आहे. सी म्हणजे दिसणे. त्याचा भूतकाळ सॉ दिसला म्हणून आलेला आहे. भूतकाळ असल्यामुळे दुसरं रूप आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य. छताला खरोखर दुरुस्तीची गरज आहे. छताला खरोखर दुरुस्तीची गरज आहे. वाक्य आहे ना, द रूफ इज रिअली इन नीड ऑफ रिपेअर. द रूफ इज रिअली इन नीड ऑफ रिपेअर. नीड म्हणजे गरज आहे, रिपेअर म्हणजे दुरुस्तीची असं, आणि रिअली म्हणजे खरोखर. अशा प्रकारे वाक्य आहे. तर द रूफ इज रिअली इन नीड ऑफ रिपेअर. त्याच्यानंतर 12वं वाक्य. मला काहीतरी वाटत आहे. मला काहीतरी वाटत आहे. वाक्य आहे ना, आय फील समथिंग. आय फील समथिंग. मला काहीतरी वाटत आहे म्हणजे आय फील समथिंग. त्याच्यानंतर 13वं वाक्य. माझ्यापासून दूर राहा. माझ्यापासून दूर राहा. वाक्य आहे ना, कीप अवे फ्रॉम मी. कीप अवे फ्रॉम मी म्हणजे माझ्यापासून दूर राहा. 14वं वाक्य. मी रात्रभर रडलो. मी रात्रभर रडलो. वाक्य येणार, आय क्राईड ऑल नाईट लाँग. आय क्राईड ऑल नाईट लाँग. क्राईड म्हणजे रडलो. क्रायचं भूतकाळ आलेलं आहे, क्राईड झालेलं आहे. कशाला? तर भूतकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर 15वं वाक्य. मी कधीच काही ऐकत नाही. मी कधीच काही ऐकत नाही. वाक्य येणार, आय नेवर हिअर एनिथिंग. आय नेवर हिअर एनिथिंग. कधीच ऐकत नाही म्हणून नेवर यूज झालेलं आहे, लक्षात घ्या. आय नेवर हिअर एनिथिंग. त्याच्यानंतर 16वं वाक्य. तापमान कमी होते. तापमान कमी होते. वाक्य येणार, द टेम्परेचर फॉल्स. द टेम्परेचर फॉल्स. फॉल्स म्हणजे कमी होते, डाऊन होते असं ते. त्याच्यानंतर 17वं वाक्य. अजूनही पाणी खोलवर जाते. अजूनही पाणी खोलवर जाते. वाक्य आहे ना, स्टील वॉटर्स रन डीप. स्टील वॉटर्स रन डीप. डीप म्हणजे खोलवर जाते म्हणून. त्याच्यानंतर 18वं वाक्य. संगीत आपल्याला खूप आनंद देते. संगीत आपल्याला खूप आनंद देते. वाक्य आहे ना, म्युझिक अफॉर्ड्स अस मच प्लेजर. म्युझिक अफॉर्ड्स अस मच प्लेजर. प्लेजर म्हणजे आनंद देते, म्युझिक म्हणजे संगीत असं वाक्य आहे ते. म्युझिक अफॉर्ड्स अस मच प्लेजर. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा. चला काही संगीत ऐकूया. चला काही संगीत ऐकूया. वाक्य आहे ना, लेट्स लिसन टू सम म्युझिक. लेट्स लिसन टू सम म्युझिक. ऐकूया, जाऊया, खाऊयासाठी लेट्स वापरतात ना, त्यामुळे इथे लेट्स वापरलेला आहे. लेट्स लिसन टू सम म्युझिक. ह्याचा तुम्हाला उपयोग माहिती नसेल तर तुम्हाला तो सहाय्यकारी क्रियापदामध्ये तिथे तुम्हाला तो मिळेल. म्हणजे लेट्स वगैरे केव्हा यूज केलं जातं, लेट्सचा उपयोग कसा असतो हे तुम्हाला तिथे व्यवस्थित कळू शकेल. त्याच्यानंतर 20वं वाक्य बघू आपण. खाली जा आणि आंघोळ करा. खाली जा आणि आंघोळ करा. वाक्य आहे ना, गो डाऊनस्टेअर्स अँड हॅव अ वॉश. गो डाऊनस्टेअर अँड हॅव अ वॉश. डाऊनस्टेअर म्हणजे खाली जा आणि वॉश करा म्हणजे आंघोळ करा. त्याच्यानंतर नेक्स्ट. अधोरेखित वाक्यांचे भाषांतर करा. अधोरेखित वाक्यांचे भाषांतर करा. वाक्य आहे ना, ट्रान्सलेट द अंडरलाईन सेंटेन्सेस. ट्रान्सलेट द अंडरलाईन सेंटेन्सेस म्हणजे अधोरेखित वाक्यांचे काय करा, भाषांतर करा. ट्रान्सलेट करणे म्हणजे भाषांतर करणे. अधोरेखित वाक्य म्हणजे अंडरलाईन सेंटेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं वाक्य बघू. तुम्हाला काही बदल लक्षात आला का. तुम्हाला काही बदल लक्षात आला का आणि क्वेश्चन्स मार्क. आला का म्हणजे भूतकाळ आहे, तो साधा भूतकाळ म्हणून डीड वापरलेला आहे बघा. डीड यू नोटीस एनी चेंज आणि क्वेश्चन्स मार्क. डीड यू नोटीस एनी चेंज, क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर 23वं वाक्य. कृपया मला माहिती द्या. कृपया मला माहिती द्या. वाक्य ना, प्लीज कीप मी इन्फॉर्म. प्लीज कीप मी इन्फॉर्म म्हणजे मला माहिती द्या. कृपया, कृपयासाठी प्लीज वापरलेला आहे. इन्फॉर्म म्हणजे माहिती. त्याच्यानंतर 24वं. तुमच्याकडे कोणत्या प्रकारची पार्ट टाईम नोकरी आहे. तुमच्याकडे कोणत्या प्रकारची पार्ट टाईम नोकरी आहे आणि क्वेश्चन्स मार्क.
आता कोणत्या प्रकारची म्हणून व्हॉट काइंड्स ऑफ आलेलं आहे. व्हॉट काइंड्स ऑफ कारण कोणत्या प्रकारची आहे ते दिलेलं आहे त्याच्यासाठी. व्हॉट काइंड्स ऑफने स्टार्ट होणार WH क्वेश्चन. म्हणजे व्हॉट काइंड्स ऑफ पार्ट टाईम जॉब डू यू हॅव आणि क्वेश्चन्स मार्क. व्हॉट काइंड्स ऑफ पार्ट ऑफ जॉब डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. लक्षात द्या. आणि त्याच्यानंतर 25वा वाक्य. तुम्हाला काही चांगला उपाय सापडला आहे का. तुम्हाला काही चांगला उपाय सापडला आहे का आणि क्वेश्चन्स मार्क. हो किंवा नाही असल्यामुळे ऑब्व्हियसली पहिलं येणार हेल्पिंग वर्ब्स ॲक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पहिलं येणार. आणि सापडला म्हणून हॅव यू फाइंड एनी गुड सोल्युशन. हॅव यू फाइंड एनी गुड सोल्युशन आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. फाइंड म्हणजे सापडणे, गुड सोल्युशन म्हणजे चांगला उपाय, गुडसाठी चांगला, उपायसाठी सोल्युशन आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत. वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील. त्याप्रमाणे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, व्यवस्थित लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करत राहा. कशाला प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला व्यवस्थित येईल. लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि नाहीतर तुम्ही लिहून काढू शकता. ती लिहून काढा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. कारण प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि वाक्यामुळेच आपल्याला इंग्रजी व्यवस्थित येऊ शकतं आणि त्याची कशी रचना आहे, काय आहे ते पण लक्षात घ्या. अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुम्हाला माहिती आहेतच. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करा. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे, ती पण बघा. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.